पाहिजे। आणि म्हणून जे काही या परिस्थितीमध्ये संकट मोठा आहे, लोक आम्हाला सांगत होती अनेक वर्ष आम्ही कधी एवढा पाऊस पाहिला नाही, अनेक वर्षात कधी एवढं संकट आम्ही पाहिलं नाही, सगळं 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 उद्ध्वस्त झालंय। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे। आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला की या मेळाव्यामध्ये फक्त आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत जवळचे आणि त्यांना आपण या मेळाव्यात बोलवलं आणि बाकी सगळे लोक तिकडे मदत करतायत। दसरा सण मोठा आहे, परंतु म्हणतो आपण दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा, पण यावेळचा दसरा मात्र या दसऱ्यावर पुराचं सावट आहे, पुराचं संकट आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या बळीराजा, आपला अन्नदाता, त्याच्या मागं उभं राहण्याचं काम शिवसेना करते आहे। आणि अशा वेळेस आपण जो निर्णय घेतला, बाळासाहेब असते तर त्यांनी देखील आपल्या शिवसैनिकांची पाठ थोपटली असती। हा निर्णय घेतला आपण हा बळीराजाच्या हितासाठी, बळीराजाला वाचवण्यासाठी। आणि म्हणून या पुरामध्ये अगदी पाऊस वैऱ्यासारखा कोसळला, परिस्थिती भयानक आहे। अशा परिस्थितीमध्ये त्याला मदतीचा हात द्यायचा नाही, मग कधी मदतीचा हात द्यायचा? आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की यावेळेस आपण सरकार देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील, शिवसेना देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील। आणि पूर्वी देखील जेव्हा दुष्काळ झाला, इथं रामदासबाई आहेत, इथं आपले सर्व नेते आहेत, या सर्वांनी जेव्हा जेव्हा दुष्काळ आला, जेव्हा जेव्हा पूर आला, त्या वेळेस त्यांना अगदी आपल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य, पाणी, जीवनावश्यक वस्तू, त्याचबरोबर जनावरांना चारा देखील देण्याचं काम, इथून नेण्याचं काम शिवसेनेने केलंय। ही आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलंय। आणि म्हणून माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना, माझ्या शेतकरी बांधव भगिनींना एवढंच माझं विनंती आहे की तुम्ही धीर सोडू नका, तुमचे भाऊ इकडे आहेत, धीर सोडू नका, टोकाचं पाऊल उचलू नका। तुमचं जीवन जे उद्ध्वस्त झालेलं आहे त्याला उभारी देण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार महायुतीचं केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही, कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। शेतकऱ्याचे कष्ट, दुःख, वेदना आम्हाला माहीत आहे। आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही। मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे।